वाटतं तुम्हाला संभाजीनगरचा खासदार कोण होता? यावेळेस तर चंद्रकांत खैरे साहेबांचं थोडंसं हे दिसतंय, त्यांच्यामुळे त्यांचंच अपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून. आता 5 वर्ष इम्तियाज जलील होतं, त्यांनी काही विकास केला का संभाजीनगर? लोकांची नाराजी दिसत आहे, कारण की पाहिजे तसा विकास त्यांच्याकडून अपेक्षाच्या ठेवल्या होत्या, तर त्या की झाल्या नाही लोकांच्या. त्याच्यामुळं कल जास्त आहे तो चंद्रकांत खैरे साहेबांमुळेच जास्त वाढला आहे. आणि कालची जी सभा झाली ते उद्धव ठाकरे साहेबांची, त्यामुळं त्यांचं थोडंसं वातावरण आणखीन त्यांच्याकडून थोडंसं झालेलं आहे. संदीपान भुमरे पण आहे, आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तर काय ना सर, देशात सगळं BJPचं थोडंसं नाराजी या शेतकऱ्यांची यांची दिसत आहे, त्यामुळं भुमरे साहेबाचं थोडीशी शक्यता कमी आहे, चंद्रकांत खैरे साहेबांची जास्त आहे थोडी. काय सांगा, लोकसभेची निवडणूक आता उद्या मतदान होणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोण वाटतं निवडून येईल? संदीपान भुमरे साहेब, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील असं कोण वाटतं तुम्हाला? संदीपान भुमरे साहेब. संदीपान भुमरे का वाटतं तुम्हाला? कारण मी ग्रामीण भागामध्ये असतो ना, माझं गाव ग्रामीणमध्ये, मी सध्या ग्रामीणमध्येच राहतो ना, तर आमच्या गावाकडे जो विकासाचं काम आहे, जे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर जादा काम आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे. जसं आमच्या शहर आपल्या गावामध्ये विहिरीचं काम हे चांगल्या प्रमाणात वाढलं आहे, गायगोटा वगैरे हे सगळं यांचं सरकार असताना झालं. आपलं कोणतं गाव? माझं गाव पळसगाव आहे, गंगापूर तालुक्यामध्ये. गंगापूर तालुका. हां. पण तिथली स्थानिक लोकांना प्यायला पाणी नाही आहे, वापरायला पाणी नाही, त्याबद्दल काय मत आहे आपलं? नाही, आमच्या गावामध्ये पाण्याचं टँकरची व्यवस्था, सगळी व्यवस्था एकदम चांगल्या रीतीने चालू आहे. काय म्हणणार आपण, कोण असं खासदार होणार मला असं वाटतं? सर, सद्यस्थितीत तर असं आहे की चंद्रकांत खैरे मला जास्त लीड घेताना दिसत आहे. कारण आता मी फिरतो आहे, समजा माझी मित्रमंडळी आहेत, त्यांचा जर विचार केला जर मतदारसंघातला, तर एक चंद्रकांत खैरे लीड घेताना दिसत आहे. कारण भुमरे साहेबांचा ॲक्च्युअल मतदारसंघाचा या मतदारसंघात येत नाही, संभाजीनगर मतदारसंघात. हो, आणि ॲक्च्युली आता इम्तियाज जलील हे जे आहेत, आता वाटतंय बऱ्याचशा लोकांना की ते निवडून येतील, पण ॲक्च्युली माझ्या अभ्यासानुसार तर त्यांचं 22% वोटिंग आहे तिथं मुस्लिम समाजाचं. मागच्या वेळेस त्यांना 32% वोटिंग झाली होती टोटल, तर त्याच्यामध्ये वंचितचं बऱ्यापैकी होतं. पण ह्यावेळेस मला तर असा अंदाज आहेत की ते 18 ते 19पर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील 20%च्या आत, आणि तेवढ्यावर निवडून येणं शक्य नाही आहेत. आणि लोकांची अशी मानसिकता झालेली सद्यस्थितीत की बाबा भुमरे साहेबपेक्षा खैरे साहेब बरे आहेत, कारण दुसऱ्याला निवडून दिल्यापेक्षा, मतदान वाया जाण्यापेक्षा आणि अपक्ष उमेदवाराकडे कल कमी दिसतो यावेळेस. मागच्या वेळेस जसं हर्षवर्धन जाधवांचं जास्त वोटिंग खाल्लीत, तसं यावेळेस होताना दिसत नाही आहे. कारण लोकांची जी मानसिकता बदललेली आहे. आणि पुन्हा कन्नडमधून काय होते की संजनाताई ही शिंदे गटानं त्यांनी प्रचाराला उतरवलं आहे, त्यांना आश्वासन दिलेले असतील काहीतरी समोरचे आता विधानसभेचे वगैरे, आणि त्या खूप मेहनत घेत आहे. तिथून कन्नडमधून तरी संदीपान भुमरे यांना त्या लीड देतील असं त्यांनी दिलेलं आहे आश्वासन. मग त्याच्यामुळे ह्या दोघांत मुख्य लढत होईल की 80-20ची निवडणूक होईल इथं संभाजीनगरमध्ये, यांच्यात चुरस होईल दोघांमध्ये. त्यानंतर उद्धव साहेबांच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, त्या टायमाला छत्रपती संभाजीनगर हा फक्त संभाजीनगर नाव केलं होतं त्यांनी, आणि वरती त्यांनी मंजुरी आणली होती. त्यानंतर यांचं पक्ष कोणतं आहे, महायुती पक्षांनी काय केलं की संभाजीनगर नाव काढून छत्रपती संभाजीनगर केलं. म्हणजे सगळं श्रेय त्यांनी केलं, पण हे श्रेय सगळं उद्धव साहेबाला मिळायला पाहिजे. आणि औरंगाबादचं एअरपोर्टचं नाव, पहिले एअरपोर्टचं नाव औरंगाबाद एअरपोर्ट होतं, आता छत्रपती संभाजीनगरचं नाव औरंगाबाद एअरपोर्ट नाव नंतर छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट केलं त्यांनी. त्याचं पण नाव त्यांनी अजून काय मंजुरी आणलेली नाही आहे, ते पण यांनी आणली पाहिजे. अजून नाव पूर्ण झालेलं नाही छत्रपती संभाजीनगर आपल्या याचं, ते केलं पाहिजे. आणि यानंतर माझं एवढंच म्हणणं आहे की चंद्रकांत खैरे साहेबाला निवडून आणा, 5 वर्ष त्यांना चान्स द्या. एक चान्स दिल्यानंतर खैरे साहेब बिअर बार हे सगळं बंद करतील, आणि नको मद्यपान, आम्हाला निष्ठावंत पाहिजे. फक्त एवढंच बोलतोय मी. चंद्रकांत खैरे याच्याबद्दल कोण निवडेल? आपल्या इकडच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यामध्ये तर भुमरे साहेब हे 100% निवडून येईलच. कारण की जसं त्यांनी जो पक्षांच्या संदर्भात काही जो वेगळा मॅसेज दिलेला आहे, म्हणजे पक्षाला बांधणीला जे लोक जे आहेत आज पण ते पक्षालाच धरून चालणारे आहेत, आणि पक्षाच्या याच्यानुसार जे कार्यशैलीनुसार आहे तर ते त्यांनीच काम करत आहेत. जे धनुष्यबाण ह्या निशाणीवरच. ठीक आहे बाबा, ते निवडून आले तर तुमच्या अपेक्षा काय राहणार त्यांच्याकडून? आमच्या अपेक्षा तर बाकी दुसऱ्या तर काही नाही, आपल्या जनतेचा विकास झाला पाहिजे. रोड लाईन असेल, आपले नळाच्या पाण्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टीवरती ज्या गोष्टी आहेत. आता हे पण चर्चा आहे की ते बाटलीवाले असं लोक पण म्हणतात त्यांना. आता बिझनेस जर सर्वांनी जर केला तर प्रत्यक्षदर्शी सगळ्यांचे धंदे थाटलेले आहेत. तसा मुद्दा तर
प्रश्नाअभावी ज्या उद्देशाने ते पकडलेला आहे तो मुद्दा त्यांचा एक बिझनेस पार्ट आणि एक राजकारण पार्ट हे दोन साईडला आहे. तर बिझनेसच्या मुद्द्यानुसार त्यांनी जो बिझनेस करता आहेत तो बिझनेसचा पार्ट झाला आणि जे राजकारण आहे तो राजकारणाचा पार्ट झाला. निवडून येईल इम्तियाज जलील आहे, चंद्रकांत खैरे आहे, त्याच्यानंतर संदीपान भुमरे, असं कोण वाटतं निवडून येईल तुला? हे बा आता सध्याची परिस्थिती बघता कालपासून वातावरण पूर्ण बदललेलं आहे. खैरे साहेब 70% निवडून येऊ शकते इथं. हो. समजा खैरे साहेब जर निवडून आले तर तुमच्या मागण्या कशा राहणार, काय पद्धती? मागणं काय खैरे साहेब पाण्याचं करायला पाहिजे फक्त. पाण्याचीच अपेक्षा आपल्याकडून, पाण्याची. बाकी काहीच नाही. हां. 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली शहरामध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं काही वातावरण चेंज झालं? उद्धव ठाकरे साहेबाची सभा झाली ग्राउंडवरती, बाकीच्यांसारखी त्यांनी सभा अशा नाट्यमंदिर इकडं तिकडं कुठं सभा घेतलेली नाही, ग्राउंडमध्ये होती. जेवढी पब्लिक आली त्या पब्लिकमुळे खैरे साहेबांना प्रतिसाद मिळाला सगळा आणि त्या प्रतिसादामुळे खैरे साहेब निवडून येते.